हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग मित्र अँड वेलकम बॅक टू डेना डेली फॅमिली ब्लॉग्स. चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया. नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे आणि आज मी बनवत आहे वांग्याची कापं. त्यासाठी मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि एक हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. डाळ झाली आहे, भात झाला आहे. आता मी वांग्याची कापं बनवते. त्यासाठी एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट ऍड करून घ्यायची. आता मी घालते हळद, आणि आता धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर, छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्याची कोटिंग त्याच्यावर चढायला पाहिजे. असं वाटलं तर थोडंसं पाणी ऍड करू शकता. आणि मी आता टेस्टनुसार नमक ऍड करू. आता मी एका ताटात थोडंसं मीठ घातलं, त्याच्यातच थोडा मसाला घालते. आणि आता थोडं तांदळाचं पीठ ऍड करते. ते छान मिक्स करून घ्यायचंय. गॅस चालू करून तवा ठेवायचा आहे. तवा छान गरम झाला की त्यात तेल टाकून घ्यायचंय. तेल गरम झालं की असे चपट्या उचलून वांग्याच्या दोन्ही साईडला ड्राय पिठाने असं कोटिंग करून एक्स्ट्रा पीठ असं झटकून आता मी गॅस करून ठेवते. छोटं वांग होतं म्हणून त्याच्या छोट्या छोट्या चकत्या झाल्या. जाड वांग असलं तर मोठ्या चकत्या होत्या. मी ते भाजीला आणलेले, पण त्यांना कापं खायची होती, मग छोट्याच वांग्यांची बनवली. मला असं वाटतं बारीक बारीक आहेत म्हणून माझ्या सगळ्या चकत्या एकाच बॅचमध्ये तळल्या जातील. माझ्या सगळ्या चकत्या टाकून झाल्या आहेत कापं. आता मी त्यांना त्यांची साईड चेंज करून घेते. कमी गॅसवर ते छान शिजतील. थोडा वेळ तशाच ठेवायच्या. नंतर मग थोडं गॅस वाढवू शकता क्रिस्पीनेस यायला. पण जोपर्यंत ते शिजताय तोपर्यंत मी कमी गॅस ठेवू. अगोदरच गॅस फास्ट केला तर कदाचित ते आपल्याला क्रिस्पी वाटतील, पण त्यामध्ये कच्च्या होऊ शकतात. आणि आपली वांग्याची कापं रेडी आहेत. छान क्रिस्पी दिसत आहे. सगळीकडून भाजली. मी गॅस बंद केला आहे. आता गरम तव्यावर त्यांना थोडंसं क्रिस्पी व्हायला ठेवलं आहे. डाळ गरम करून घेते. भात झाला आहे ऑलरेडी. माझे कापं रेडी आहेत आणि मी आता जेवण घेतलं आहे. मी आता जेवायला जाते. सगळ्यांनी या जेवायला. जेवून मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. बेबीला घेऊन ये. बघा बेबीला कसा बसवलाय तुर्वाने. बेबीला फिरायला नेते. अच्छा जा. आईस्क्रीम दिलं बेबीला. मला पण एक आण ना आईस्क्रीम. मला पाहिजे होती आईस्क्रीम. थँक्यू. किती पैसे झाले? 5 रुपीज. अच्छा. बेबीला इकडे कर. बेबीला दाखव. बेबीला सर्दी झाली. नाक पुश बेबीचं.
अच्छा, नाक त्याचं काढूनच टाकशील. नाक त्याचं काढूनच टाकशील. काय का पूजा करते? तू काय करते? नवीन घरात काम चालू आहे आणि सामान टाकलंय. आम्ही बघायला जातोय काय काम चालू आहे. आम्ही चाललोय आता. ही बघा दुर्वा टाकू. नका ना तिथे. सिंक बसवलं आहे. कत्ती कत्ती आहे, बोलायचं नाही माझ्याबरोबर. कत्ती आहे. हां हू करते. कट्टी आहे. हसायचं पण नाही मग. त्याच्यावर कट्टी घे. कट्टी आहे. मी कत्ती घेतो. बोलायचं नाही. कत्ती. एवढा ॲटिट्यूड. मग कशाला बघते? बघायचं पण नाही. बघायचं पण नाही. चल तिकडे. जा तिकडे. खायला गेले. असं कर. बाबलूचे खेळ रोजचे नवीन नवीन. काढ. काढ ना, खाली गेलाय. काढ ना. तो काढ ना. तुम्ही काढ. तुम्ही बोलायचं. काय? तुम्ही काढा. अच्छा, काढ ना तू. कुठे गेली? ये ना, खेळ ना बेबी. कशा खेळून दाखव. हळू हळू हळू. बबलू स्टडी करते. बबलू काय करते? अभ्यास. वा. ABCD पहिला ये तरी काढते. बघ ना कसं काढलंय. काढून दाखव. ती लाईन आहे ती शॉर्ट घे थोडी. ब्रॉक फॉर्म स्कूल आहे माझ्या भाड्याचं. माझी गण होती. होम स्कूल. बघू हात काढ. बघू कसं काढलंय. वाव. होईल होईल हा बाळा. होशील हा. ABCD बोलते आता. बाबलो काय? बी काढून दाखव बाळू. बी. हां. A for ॲपल. B for काय असतं? D for बॉल. अच्छा. बॉल. C for अच्छा. D for E for elephant. F for फिश. ओके. कसं? ए बाबा कसं? अरे बाबा गावलायला होतं ना मला. कसं बाळू? कसं दाखव ना मला. दाखव ना बेबी. माझ्या बाळा नाही दाखवणार. दाखव. का देणार माझ्या बाळा? मी आता रात्रीच्या जेवणाची तयारी करते. वाजले 8. बाकीची सगळी कामं आवरली पटापट आणि आता कणिक मळून घेते. कणिक मळून झाली आहे. मी आता पिठलं बनवते. म्हणजे बेसन पिठलं अजून काय काय बोलतात. कणिक मळून झाली आणि आता मी पिठलं बनवते. नंतर बाजरीची भाकरी बनवते. आता पिठलं फोडणीला लावते. त्यासाठी मी 2-3 हिरवी मिरची छोटी कट करून घेतली. 2 कांदे कट करून घेतले आणि कोथिंबीर कट करून घेतली. कढई ठेवली. गॅस चालू करते. कढई तापली की तेल टाकून घ्यायचं.
तेल गरम झालं की मी जिरं टाकून घेते. जिरं पण छान तळतळलं की मी मिरची टाकून घेते. मिरची पण छान फ्राय झाली की लगेच मग कांदा ऍड करायचा. कांदा छान सॉफ्ट व्हायला द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यात धना जिरा पावडर ऍड करते. दुसरं काही ऍड करायची गरज नाही. फक्त धना जिरा पावडरच सफिशियंट आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गरम मसाला टाकून घ्या. हे बघा कांदे मिरची छान तळून सॉफ्ट झालेली आहे. आता मी त्याच्यात हळदी ऍड करते. हळद घातली की पाणी टाकून घेते आणि हे छान उकडायला द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात बेसन पीठ ॲड करायचं आहे. तोपर्यंत मी नमक आणि कोथिंबीर ॲड करून घेते. ही कोथिंबीर आहे. आता थोडंसं नमक. हे छान उकडलं की त्याच्यात बेसन पीठ ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं. जसं पीठ टाकलं तसं पटापट पटापट ढवळत राहायचं. ताट झाकून छान शिजायला द्यायचं. हे उडत राहतं म्हणून ताट झाकून ठेवायचं आहे. जो बाजूच्या गॅसवर आता त्याला शिजायला ठेवलं आहे. छान मिक्स करून झालंय. आता मी चपात्या बनवून घेते. गरम गरम चपाती किंवा गरम गरम बाजरीच्या भाकरी सोबत खूप छान लागतं ते. कांदा कापायचा कच्चा खूपच टेस्टी लागतं. काय समजा फोडणी लागली ना मम्माने. झोमणारच ना. थोडासा विंडो ओपन करा. विंडो ओपन करा. पिठलं चेक करून घेते. माझ्या चपात्या झाल्या की लास्ट आहे ती शेकवते आणि पिठलं चेक करून घेते. रात्रीचा कुठे बाजरीची भाकरी बनवते. त्यासाठी मी बाजरीचं पीठ फक्त तेवढी साईजची भाकरी घ्यायची. त्यानुसार बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घ्यायची.
पाणी टाकून छान गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याला छान मळमळून घ्यायचंय. आणि छान मळून झाली की दोघं हातात धरून असा गोळा बनवायचा आहे. छान छान गोळा तयार करून घ्यायचा. खाली कोरडं पीठ असं टाकून घ्यायचं, पसरून घ्यायचं. टाकून झाली आता मी तव्यावर टाकून घेते. पिठाची साईड अशी वरती यायला पाहिजे आणि टाकल्यावर लगेच वरून पाणी लावून द्यायचं. तिला लावलेल्या वरून म्हणजे पाणी ते थोडं सुकल्यासारखं वाटलं की लगेच त्याची साईड चेंज करून घ्यायची. आणि गॅस फास्टच ठेवायचा आहे. मला एकच बनवायची होती म्हणून बाकीच्या चपात्या आणि मला पिठल्यासोबत भाकरी बाजरीची खूप आवडते म्हणून मी तोपर्यंत मी कांदा कापून घेते जेवणावर. साईड छान शेकून घ्यायची आहे. वाढलाय मी आता त्यांना देते आणि फीडबॅक विचारते. चला मी देऊन येते. म्हणजे बाजरीची भाकरी आणि पिठलं रेडी आहे. मी आता खाते. टेस्ट करून तुम्हाला सांगते कसं झालंय ते. नंतर मग मी तिकडे जाईल. तिकडे टी व्ही चालू म्हणून इकडेच टेस्ट करून सांगते. नंतर मी कंटिन्यू तिकडे करणार जेवण हॉलमध्ये. गरम भाकरीसोबत गरम पिठलं खाऊन बघा. तुम्हाला नक्की आवडेल. मला खूप आवडतं आणि मी आता वेट नाही करू शकत. मी पटकन जेवून घेते, नंतर कंटिन्यू करते. ओके. जेवण आहोत आणि पिठलं खूपच अप्रतिम झालेलं. खूप छान होतं. आता मी भांडी धुवून घेते. त्या वेळा पटकन खाऊन ना आपल्याला जायचं खाली. मी राहील आता पटकन खाऊन संपव. भांडी धुवून झालीत. आता मी दुपारा घेऊन थोडा वेळ खाली फिरायला जाते वॉकला आणि नंतर आल्यावर परत तुम्हाला गुड नाईट विश करायचं आहे दुर्वाला आणि मला. ते मग वरती आल्यावर परत आता आवरलेला आहे आणि आता आम्ही झोपायला जातोय दुर्वासोबत थोडी मस्ती करून. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट.